कशा प्रकारे तो अपघात झाला होता आणि काय झालं? त्या 3 मुली जे होत्या ते एक पवन, अक्षरा आणि सेजल तर त्या साईडनं आल्या, तिघं पण आल्या. ते तिकडून आले आणि आयसर ह्या साईडनं फुल स्पीडमध्ये आला होता. त्यांनी ब्रेक मारायचा प्रयत्न केला पण ह्या तिघं पण आहे ना गाडी त्यांना कंट्रोल नाही झाली. ते डायरेक्ट गाडीच्या खाली गेले. गाडी हाय लेवलला उंच गेली. वरनं खाली पडले तिघं पण 150 फूट गाडी परपडत पुढे गेली. त्यांना तिघ कोणी सुद्धा वाचवलं नाही. शेवटी एक मुलगा तडपडत होता, एक मुलगी खाली तडपडत होती, एक मुलगी जागेवर गेली. दवाखान्यात जे नेलं हा तुम्ही मुलाला, हा तर इथं किती लोक होती इथं? इथं मी नेलं त्यावेळेस इथं 15-16 म्हणजे 20-25 माणूस इथं उभं होतं. त्यांनी एकाने पण त्यांना हात नाही लावला. कारण की सगळे बोलतात नको रिस्क घ्यायला, नको रिस्क घ्यायला, पोलीस स्टेशन होते, असं होते. कोणीच माझा हात नाही, त्याला मदतीचा हात नाही दाखवला कोणी. मग तुम्ही ऍम्ब्युलन्स बोलावली का? नाही मी ऍम्ब्युलन्स वगैरे काहीच नाही बोलली कारण की आमचे हे माझे मिस्टर त्यांच्यासोबत मी गाडी त्या मुलाला 2 व्हीलरवरती घेतलं आणि 6 मिनिटांमध्ये मी तत्काळ हॉस्पिटलला पोहोचलो केलं. तिथे गेला पण डॉक्टर त्याला घेत नव्हते तरी मी त्यांना सांगितलं तो माझा भाऊ आहे घ्या त्याला. मग त्या डॉक्टर मी त्या मुलाला हॉस्पिटलला पोहोच केलं. नंतर इथं भरपूर लोक उभी होती. त्याच्यामध्ये एक मुलगा पण होता, मुलगी पण म्हणजे दोघांची परिस्थिती जरा नाजूक होती. त्यातनं ते जरासा वाचण्याचा प्रयत्न म्हणजे जरासा त्यांचा चान्सेस होता वाचायचा त्यांना. पण त्यांनी काही मदत कोणी मदत त्याला केली नाही. जर मदत जर केली असती तर त्यातनं पण ते मुलगा आणि एक मुलगी वाचले असते. एक तर गेलीच होती पण एक मुलगा आणि एक मुलगी वाचली. जर लोकांनी जर त्याला मदतीचा हात दिला असता तर दोन्ही पण वाचले असते. आज ती दोघं पण आज सगळी नाही आहेत. पण याच्या पुढे जर असे काही ऍक्सिडेंट झाले तर लोकांनी ते बघत बसू नका. त्यांना मदतीचा हात द्या. ते कोणतरी मुलं आहेत, त्यांनी कोणतरी जन्म दिलाय, त्यांनी काही आई बाप आहे, त्यांचा विचार करून त्या मुलांनी त्यांना जर गेला असता मदत दिली असती तर एक मुलगा आणि एक मुलगी तरी वाचली असती. पण आज ते दोन्ही पण नाहीत. फक्त माझं एवढंच सांगणं आहे की असं कोणी बघत बसू नका. ऍक्सिडेंट वगैरे झाले तरी फक्त त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा, त्यांच्या हॉस्पिटलला पोहोचवा. ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस परिस्थिती इतकी गंभीर होती, पण सनीमाई सोमेश्वरकर ह्या व त्यांचे सहकारी इथं होते. त्यांनी एवढे सगळे बघ्याची भूमिका असताना त्या लहान मुलाला उचललं आणि 2 व्हीलरवर तशा अवस्थेमध्ये दवाखान्यामध्ये नेलं, त्याला वाचवायचा प्रयत्न केला. तर एक तृतीयपंथी समाजाकडे बघण्याचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. कारण ह्यांनी इथं जबाबदारी स्वीकारली, त्यांनी इथं बघ्याची भूमिका घेतली नाही, त्यांनी त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केला.